नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला पोखरा 2 योजनेच्या अंतर्गत जर फॉर्म भरायचा असेल, आपलं जर उत्पन्न दुप्पट वाढवायचं असेल, तर मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरा। फॉर्म कदाचित काही दिवसात सुरू होणार आहे, परंतु आपल्या फायद्याचा असणार आहे। मग नाहीतर आपण काय करतो, एखादा स्प्रिंकलरचा फॉर्म भरतो, एखादा पीव्हीसी पाईपचा फॉर्म भरतो, एखादा जास्तीत जास्त एखादा ट्रॅक्टर घेतो, एखादी विहीर घेतो। याच्या पलीकडे आपल्याला काही सुचत नाही, आपल्याला काही करण्याची इच्छा सुद्धा नाही। आपलं तेच सोयाबीन आणि तेच उडीद मूग आणि तेच कापूस, याच्या पलीकडे आपल्याला शेती करण्याची इच्छाच नाही, आपल्याला काहीही करण्याची इच्छा राहिलेली नाही। मग जर आपल्याला उद्योग वाढवायचा असेल, जे काही तरुण मंडळी असतील त्यांना व्यवसाय करायचा असेल, तर मी सांगतो त्या पद्धतीने फॉर्म भरा, निश्चितच आपला फायदा होणार आहे। आता मंडळी, जे काही आता आपण पोखऱ्याच्या अंतर्गत दुसरा टप्पा सरकारने चालू केलेला आहे, त्या दुसऱ्या टप्प्याच्या मार्फत आपण फॉर्म सुद्धा भरणार आहोत। ते फॉर्म्स कदाचित काही दिवसात सुरू सुद्धा होतील, परंतु सरकार काय करते, 1 रुपयात पीक मारा होते आणि गाजावाजा जाहिरातीवर कित्येक तरी खर्च करते। असं झालं नाही पाहिजे। त्याच्यातून आपण कुठेतरी एखाद्या चांगल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे। जर आपल्याला व्यवसायच करायचा असेल, तर आपल्याला एखादा डोंबळी मिरचीचा त्या ठिकाणी प्लांट उभा करायचा असेल किंवा मिरची उत्पन्न करायचं असेल, तर आपण काय करा, पॉली हाऊस घ्या, त्या ठिकाणी ग्रीन शेडनेट हाऊस घ्या, त्याच्यातून आपलं उत्पन्न वाढणार आहे। आता त्याच्यात कसं उत्पन्न वाढवायचं टप्प्याटप्प्यावर आपण समजून घेणार आहोत। सुरुवातीला आपल्याला ज्या पद्धतीने एखादा आपण ढोंबळी मिरची बाहेर लावली, तर ती वाचत नाही किंवा ती जगत नाही, ती पूर्णपणे नष्ट होते। परंतु जे काही ग्रीन शेडनेट असेल, पॉली हाऊस असेल, त्याच्यात आपलं उत्पन्न वाढते। आता ढोंबळ्या मिरचीला चांगल्या पद्धतीचा भाव आहे। मग तुम्ही म्हणाल, ही ढोंबळी मिरची कुठे विकायची? जे काही सध्या हॉटेल असतील, मोठमोठ्या हॉटेल असतील, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ढोंबळ्या मिरचीचा वापर केला जातो, आपल्या जेवणात सुद्धा वापर केला जातो। ही ढोंबळी मिरची झाल्यानंतर लगेच तुम्ही काय करा, तुमचा 300 ते 400 रुपये प्रति किलो तुमचा जे काही संभार असेल ते विकल्या जाणार आहे। आता बरसाती जे दिवस असतील, पावसाचे दिवस असतील, यामध्ये काय होते, तुमचा बाहेर जर आपण संभार टाकला तर ते पूर्णपणे नष्ट होते, ते जगत नाही, ते वाचत नाही किंवा ते जळून जातो। याच्यामध्ये काय होते, पॉली हाऊस असेल, तुमचं जे काही ग्रीन शेडनेट असेल, त्याच्यामध्ये काय होते, तुमच्या पिकाचं संरक्षण होते। तुम्हाला 300-400 रुपये प्रति किलो जे काही संभार असेल त्याला भाव मिळणार आहे। याच्यामध्ये त्याची लागवड करा। पहिले काय झालं, तुमचं 40 ते 80 हजाराचं ढोंबळी मिरचीचं उत्पन्न झालं आणि चांगल्या पद्धतीचा 300 किंवा 400 रुपये जर भाव मिळाला, तर तुमचं 2 ते 3 लाखाचं उत्पन्न परत जे काही असेल या संभार पिकाचं होणार आहे। आता त्यानंतर जे काही चायनीज भाजीपाले असतील, विदेशी भाजीपाले असतील, याचं सुद्धा आपल्याला उत्पन्न त्याच्यामध्ये करता येते, त्याचे फॉर्म सुद्धा आपल्याला भरता येतील। परंतु आपल्याला अशा पद्धतीचे उत्पन्न घ्या की त्याच्यातून आपला फायदा होणार आहे। सोयाबीन, कापूस जे काही असेल ते तुमचं बाजूला ठेवा, जे काय करायचं ते बाकीच्या शेतामध्ये करा। परंतु हा व्यवसाय जर करायचा असेल, तर तुमचं ग्रीन शेडनेट घ्यायचं असेल, पॉली हाऊस घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठी आपण फॉर्म भरू शकता। फॉर्म भरण्याकरता तुमचं बँकेचं पासबुक, तुमचं आधार कार्ड आणि त्याचबरोबर तुमचं जे काही सातबारा असेल, त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड असेल किंवा बँकेचं पासबुक असेल, होल्डिंग असेल, अशा पद्धतीने ते डॉक्युमेंट तयार ठेवा, जेणेकरून आपल्याला जे काही सामूहिक शेती असेल, गटाची शेती असेल, त्याच्यातून सुद्धा फायदा घेता येणार आहे आणि व्यक्तिगत सुद्धा फायदा घेता येणार आहे। नक्कीच या गोष्टीचा विचार करा, आपली शेती सुद्धा सुधारेल आणि आपलं उत्पन्न सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढेल। आता बऱ्याच लोकांना काय वाटते, सबसिडी घ्यायची आणि मग त्या ठिकाणी त्याच्यावरती काहीच करायचं नाही। सबसिडीच्या मागे लागू नका, उत्पन्न कसं वाढेल त्याच्याकडे आपलं ध्यान द्या आणि त्याच्यातून आपला फायदा होईल, असे त्या ठिकाणी पोखरातून फायदे घ्या, निश्चितच आपला फायदा होणार आहे। असेच नवीन अपडेट घेण्याकरता मंडळी नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळा किंवा पांढरा सबस्क्राईब बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। मराठी माणूस आहे त्याला पुढे जाऊ द्या आणि तुम्ही सुद्धा पुढे या, जेणेकरून आपल्या सर्वांचाच फायदा होईल। जय शिवराय।